बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. महाराणी ताराबाईंचा इतिहास लवकरच उजेडात. इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार. ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित मोगलमर्दिनी ताराबाई महाराणी या संशोधनात्मक चरित्र ग्रंथाचे प्रकाशन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते होणार आहे. हा सोहळा येत्या शुक्रवारी 24 जानेवारी रोजी न्यू पॅलेसच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हा चरित्र ग्रंथ शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्टतर्फे पुरस्कृत झाला असून महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीकडून प्रकाशित केला जात आहे. मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब बादशहा 1681 साली दक्षिणेत उतरला. पुढे 26 वर्ष त्याने मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी जंग प्रयत्न केले, पण शेवटी अपयशी ठरून महाराष्ट्रातच त्याला दफनभूमीचा शोध घ्यावा लागला. मराठ्यांच्या या स्वातंत्र्य युद्धात छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांनी युद्धाचे नेतृत्व केले. महाराणी ताराबाईंनी 1700 साली ऐन तारुण्यात वैधव्य प्राप्त झाले असताना सुद्धा स्वराज्य रक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि सलग 7 वर्ष औरंगजेबाशी लढून त्यास हतबल करून पराभूत केले. जगाच्या इतिहासात मराठ्यांचे हे स्वातंत्र्य युद्ध सर्वात प्रदीर्घ काळ चालणारे ठरले आहे. या युद्धाच्या शेवटच्या पर्वाचे नेतृत्व महाराणी ताराबाईंनी केले. मराठ्यांच्या साम्राज्याची पायाभरणी करणाऱ्या या पराक्रमी राणीचे चरित्र डॉक्टर पवार लिखित या चरित्र ग्रंथाने इतिहासाचा प्रकाश झोत ताराराणींच्या कामगिरीवर पार पडत आहे. या पत्रकार परिषदेस खासदार शाहू महाराज, छत्रपती संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, मंजुश्री पवार उपस्थित होत्या. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.